या लाडक्या आमदाराचा सत्कार करावा। अभ्यंकर साहेब, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्य दिवसागणित महाराष्ट्रभर मोठ्या नेटाने आणि कष्टाने प्रामाणिकपणे पुढे नेले जात आहे। यामागे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे आमदार माननीय श्री ज.मो. अभ्यंकर साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे। शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अनेक समस्या सोडवण्यात अविरत प्रयत्न करणाऱ्या साहेबांच्या कार्यकुशलतेची सर्वांनाच माहिती आहे। आपली ही महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शैक्षणिक क्षेत्रातील कार्य पुढे नेत आहे याची माहिती आपणासमोर आपल्या प्रास्ताविकातून मांडत आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष माननीय श्री जालिंदर सरोदे सर। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपलं प्रास्ताविक सादर करावं। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे, शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम पार पाडला जात आहे, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार ज.मो. अभ्यंकर साहेब, शिवसेना नेते माजी खासदार ज्यांच्या सल्ल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्यभरात फोपावली, असे आमच्या सर्वांचे सन्माननीय विनायकरावजी राऊत साहेब, या विभागाचे विभाग प्रमुख माजी आमदार सन्माननीय कोरगावकर साहेब, विभाग क्रमांक 8चे विभाग प्रमुख सन्माननीय सुरेश पाटील साहेब, व्यासपीठावर शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक नितीन चौधरी सर, सरचिटणीस प्रकाश शेळके सर, चौगुले सर, सलीम शेख सर, अध्यक्ष मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व राज्याचे पदाधिकारी, विभागाचे पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्वांचं या ठिकाणी मी राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये या ठिकाणी स्वागत करत आहे। आजच्या या अधिवेशनात शिक्षक सेनेच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षणाच्या प्रश्नांची चर्चा व्हावी, त्यांचे ठराव व्हावेत आणि लाखो शिक्षकांना बळ मिळावं, त्यांचे प्रश्न सुटावेत, हा आमचा निर्धार आम्ही या अधिवेशनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत। अभ्यंकर साहेबांनी सन 2010 साली महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची कमाल आपल्या हातात घेतली। हा म्हणता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचं वारं राज्यभर घोंगावू लागलं। राज्यातील सर्व विभागांमध्ये शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या, शिस्तबद्ध पद्धतीने शिक्षणाचे कार्य सुरू झाले। आपल्या नेतृत्वाखाली साहेब आलेल्या सरकारमध्ये आपण अभ्यंकर साहेबांना अल्पसंख्याक आयोगाचं अध्यक्ष केलं, SC ST कमिशनचं अध्यक्ष केलं। या पदाचा वापर करत अभ्यंकर साहेबांनी राज्यभर अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न सोडवले। मुंबईमध्ये अनेक शिक्षकांना, संस्थाचालकांना न्याय मिळवून दिला। आपलं सरकार साहेब गेलं आणि आपल्या सर्वांवरच प्रचंड असा आघात झाला। अतिशय विपरीत परिस्थिती असताना मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आपल्या सर्वांच्या समोर आली। इतिहासात प्रथमच अभ्यंकर साहेबांच्या रूपाने एक शिक्षक तज्ञ, शिक्षक आमदार आपल्या पक्षाला मिळाला। आपण सन्माननीय सुभाष देसाई साहेब व विनायक राऊत साहेब यांच्यावर जो विश्वास ठेवला, प्रचंड राजकीय अडचण असताना, महाविकास आघाडी असताना आपण अभ्यंकर साहेबांना उमेदवारी दिलीत
त्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकारी आपले ऋण व्यक्त करतो साहेब. आपल्या आदेशानुसार आम्ही ही जागा निवडून आणली. हा विजय खास होता आणि ऐतिहासिकही होता. मुंबई पदवीधरांची जागा तर गेली 30-35 वर्ष साहेब आपण जिंकत आहोत. मात्र शिक्षक आमदारकीची जागा जिंकू शकू का अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र देसाई साहेब आणि राऊत साहेबांना पक्की खात्री होती की ज्या व्यक्तीने आयुष्याची 50 वर्ष राज्याच्या शिक्षण क्षेत्राला दिली त्या व्यक्तीला मुंबईतील सुजाण शिक्षक नाकारणार नाही. मात्र हा विजय सोपाही नव्हता आणि सहजही नव्हता. लोकसभेच्या निवडणुकीत राऊत साहेबांचा धक्कादायक पराभव झाला होता. हा पराभव आम्हा सर्वांना मोठा धक्का होता. कारण शिक्षक आमदारकीच्या निवडणुका सुरू होणार होत्या आणि ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या निवडणुका लागल्या. आता आम्ही काय त्या अर्थाने शिक्षक सेनेचे राजकीय कार्यकर्ते नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये निवडणुका म्हटल्यानंतर आता घरोघरी जाऊन प्रचार करायचा होता आणि आम्हाला मात्र आता घरोघरी फिरणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मोठी गरज होती. देसाई साहेबांनी त्यांच्या पद्धतीने सर्व प्रयत्न करून आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. परंतु आमचा संपर्क स्थानिक पदाधिकाऱ्यांशी फारसा नसल्यामुळे आमच्यासमोर फार मोठी अडचण निर्माण झाली होती. कारण घरं आम्हाला माहीत नव्हती, पत्ते आम्हाला सापडत नव्हते. अशा वेळीस साहेब आम्हाला राऊत साहेबांची फार उणीव जाणवत होती. परंतु जिव्हारी लागलेला पराभव विसरून राऊत साहेब पुन्हा एकदा शिक्षक आमदारकीच्या मैदानात उतरले. पदवीधर मतदारसंघासोबत त्यांनी आम्हा सर्वांना सोबत घेतलं आणि सर्व विभाग प्रमुख, शाखा अधिकारी, उपविभाग प्रमुख यांच्या मिटिंगा घेतल्या आणि सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना खात्री दिली की पदवीधर मतदारसंघाची तर निवडणूक आपण जिंकतोच, पण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुद्धा यावेळेस शिवसेना जिंकणार आहे. मग साहेब आमच्याही बळामध्ये स्फुरण आलं, मनामध्ये स्फुरण आलं. आम्हीही सर्व शिक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी उन्हाळ्याची सुट्टी सोडून घरोघरी जाऊन प्रचार केला, पत्रके वाटली, मेळावे घेतले आणि प्रचारापासून निकाल लागेपर्यंत साहेब देसाई साहेब अभ्यंकर साहेबांचं डेली फॉलोअप घ्यायचे आणि राऊत साहेब माझा फॉलोअप घ्यायचा. आज काय केलं, कुठे गेलात, कुठे अडचण आहे, एवढं बारीक लक्ष देसाई साहेब आणि राऊत साहेबांचं आमच्यावर होतं. काय हवं काय नको हे सर्व ते रोज विचारत होते. अभ्यंकर साहेबांसारख्या सत्शील, विनम्र, प्रामाणिक, विद्वान व्यक्तीवर निवडणुकीच्या काळात अनेक निराधार आरोप करण्यात आले. समोर पैशांचा प्रचंड पाऊस पाडण्यात आला. शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबईतले शिक्षक हे विकले जात नाही याचा प्रत्यय या निवडणुकीतून महाराष्ट्राला आला. अभ्यंकर साहेबांचे उत्कृष्ट नियोजन, कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत या जोरावर साहेब आणि आपल्या पक्षाचं प्रचंड पाठबळ, कारण निवडणूक सोपी नव्हती आणि ते पाठबळ मिळाल्यामुळे ही निवडणूक आपण जिंकलीही. देसाई साहेबांचे, राऊत साहेबांचे साहेब आपले, आम्ही नेहमी महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना ही ऋणाईत राहील. अभ्यंकर साहेब निवडून आल्यानंतर तर त्यांनी कामाचा प्रचंड धडाका सुरू केला. संघटनेची बांधणी खोलवर केली, जिल्ह्यावर तालुक्यावर नियुक्त्या केल्या. इतकंच नाही साहेब, त्याच काळात विधानसभेची निवडणूक घोषित झाली होती. मुंबईमध्ये 36 विधानसभा संघटकांची साहेबांनी नियुक्ती केली. 36 विधानसभा संघटच नाही तर 227 शाखा समन्वयक सुद्धा आम्ही नेमले आणि त्या माध्यमातून शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभर, राज्य पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन मिटिंगा घेतल्या, मेळावे घेतले आणि आपल्या पक्षाला जेवढी होईल तेवढी मदत शिक्षक सेनेच्या माध्यमातून अभ्यंकर साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेब आम्ही केली. प्रत्येक निवडणुकीमध्ये साहेब इथून पुढेही तेवढ्याच ताकदीने आम्ही पक्षासोबत उभे राहणार आहोत. विनंती साहेब एवढीच आहे, शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या मागण्या या आपल्या पक्षाच्या राजकीय अजेंड्यावर यायला हव्यात. राज्यातील शिक्षण हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शिक्षक सेनेचे अथक प्रयत्न सुरू आहे. त्याला आपल्या पक्षाचं पाठबळ मिळायला हवं. साहेब आपला वाढदिवस आमच्या सर्वांसाठी फार खास असतो. आपण निसर्गप्रेमी आहात म्हणून अभ्यंकर साहेबांनी प्रेरणा पंधरवडा साजरा करायचं ठरवलं. सन 2018 सालापासून 13 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान
शिक्षक सेना राज्यभर प्रेरणा पंधरवडा साजरा करते आणि या 15 दिवसामध्ये संपूर्ण राज्यभर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला जातो. केवळ वृक्ष लावत नाहीत तर त्या वृक्षांची जोपासना व्हावी, त्यांचं संरक्षण व्हावं, यासाठी साहेब वर्षभर आम्ही प्रयत्न करीत असतो. आणि त्या फोटोंची स्मरणिका सुद्धा प्रत्येक वर्षी काढली जाते. आम्ही आज सुद्धा आपल्यासमोर ती स्मरणिका ठेवलेली आहे. शिक्षक सेनेचा हा वटवृक्ष साहेब आता राज्यभर फोपावलेला आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षक सेनेची कार्यकारिणी कार्यरत आहेत. अभ्यंकर साहेबांच्या रूपाने एक अतुलनीय व द्रष्टे व्यक्तिमत्व आम्हाला अध्यक्ष म्हणून मिळालेले आहेत. शिक्षण क्षेत्राचा त्यांचा प्रचंड गाढा अभ्यास आहे. प्रशासनावर प्रचंड पकड आहे. निस्पृह आणि निष्कलंक असं चारित्र्य आहे. दिवसरात्र मेहनत करण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा प्रचंड असा दबदबा निर्माण झालेला आहे. त्याचंच द्योतक म्हणून हे 3 हॉल साहेब या ठिकाणी शिक्षकांच्या उपस्थितीने भरून गेलेले आहेत. साहेब, आज राज्यातील अनुदानित व सरकारी शिक्षण प्रचंड अडचणीत आलेलं आहे. गोरगरिबांचं शिक्षण बंद व्हावं यासाठी सरकार पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर टाकण्यात येतो आहे. शिक्षकांनी वर्गात शिकवूच नये अशी व्यवस्था करण्यात येत आहे. प्रत्येक विषयाला पुरेसे शिक्षक शाळांमध्ये नाही आहेत. अशास्त्रीय संच मान्यता करून शिक्षकांना अतिरिक्त केलं जात आहे. मराठी भाषा व साहित्य टिकवण्याचं सर्वात मोठं काम सरकारी व अनुदानित शाळा करीत आहेत. त्या शाळांना संरक्षित करण्याची गरज आहे. वास्तू हेरिटाईज केल्यात, आता आपली भाषा हेरिटाईज करण्याची वेळ येते की काय, अशा प्रकारची गळती मराठी माध्यमांच्या आणि भाषिक माध्यमांच्या शाळेतून सुरू झालेली आहे. शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल, मराठी संस्कृती टिकेल. यासाठी विविध मागण्या घेऊन साहेब हे अधिवेशन पार पडत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायला हवे. त्यासाठी पुरेसे शिक्षक शाळेत असणं आवश्यक आहे आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना केवळ शिकवायला द्यावं अशी एक रास्त मागणी आम्ही या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. साहेब, शिक्षकांचा आर्थिक आणि सामाजिक सन्मान जपायला हवा, तरच आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र हा सन्मानाने उभा राहू शकतो. मला खात्री आहे की आपला पक्ष आमच्या मागे, आम्हा शिक्षकांच्या मागे शिक्षणासाठी खंबीरपणे उभा राहील. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक सेना. धन्यवाद सर. अवघ्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्ष ज्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि अथक परिश्रमाने संवेदनशील असा व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला ते आदरणीय आमदार श्री ज मो अभ्यंकर साहेब सर्वश्रुत झालेले आहेत. मला त्यांच्या स्वभावातल्या 2 गोष्टी फक्त सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सतत मेहनत करत राहणं. यामुळेच आज शिवसेनेची ही शिक्षकांची शिवसेना खऱ्या अर्थानं पुढे जाते. मी आदरणीय अभ्यंकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय विचारपुष्पातून आम्हाला पुलकित करावे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षकांच्या या अधिवेशनाकरता आवर्जून उपस्थित झालेले शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी साहेब, आम्हाला सतत प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे शिवसेनेचे नेते, माजी खासदार आदरणीय विनायकरावजी राऊत साहेब, या ठिकाणी या विभागाचे विभाग प्रमुख श्रीयुत रमेश कोरगावकर, श्रीयुत सुरेश पाटील, शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, शिक्षक समन्वयक राज्याचे समन्वयक श्रीयुत नितीन चौधरी, श्रीयुत रमेश चौगुले, अन्य सर्व पदाधिकारी, विभागाचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी शिक्षक सेनेचे बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जसं तुकाराम बुवाने म्हटलेलं आहे,
सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट झाला. हा ऐतिहासिक दिवस आहे. शिक्षक सेनेच्या कारकिर्दीतील आजचा दिवस खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला जाईल एवढा तो मोलाचा आहे, ऐतिहासिक आहे, अवर्णनीय असा आहे. आतापर्यंत आम्हाला बऱ्याच वेळेला वाटत गेलं आहे की साहेबांनी आमच्या मेळाव्याला कुठेतरी उपस्थित राहावं. परभणीच्या वेळेला तसा प्रयत्न आपण केला होता, परंतु तेव्हा आपल्याला यश नाही आलं. त्यावेळेला सुभाष देसाई साहेब त्या ठिकाणी आले होते आणि आज इतक्या या प्रतीक्षेनंतर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, म्हणून हा ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आमच्याकरता आहे. शिवसेनेचा पहिला आमदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावेळेला निवडून दिला गेला आणि त्यामुळे सुद्धा या अधिवेशनाला ऐतिहासिक स्वरूप असं प्राप्त झालेलं आहे. ही मोठी जी प्रचंड मोठी गर्दी आहे शिक्षकांची, ती हेच दर्शविते की भविष्यामध्ये अशाच प्रकारची संधी 7च्या 7ही मतदारसंघामध्ये आपण जर उपलब्ध करून दिली तर शिक्षक सेना आणि शिवसेना याच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी विधान परिषदेमध्ये आपला प्रतिनिधी हा निश्चितपणे जाऊ शकतो. आणखी एक ऐतिहासिक महत्त्व याच्यामध्ये असं आहे की 5 जिल्ह्यामध्ये आपली शिक्षक सेना सुरुवातीला होती. सुरुवातीला फक्त मुंबईपुरती मर्यादित होती. 5 जिल्ह्यामध्ये ती पसरली आणि आज परिस्थिती अशी आहे की गडचिरोली घ्या, नंदुरबार घ्या किंवा कोणताही जिल्हा महाराष्ट्रामधला, सर्व 36चे 36 जिल्ह्यामध्ये आज शिक्षक सेना आपली पसरलेली आहे. आणखी एक वैशिष्ट्य आजच्या या अधिवेशनाचं आहे आणि ते असं आहे, आमिषांचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्षाव होतो आहे. दडपण आहे शिक्षकांवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दडपण असतानासुद्धा हा शिक्षक सेनेचा जो किल्ला आहे तो अभेद्य ठेवण्यामध्ये हे सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी यशस्वी ठरले. त्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला अधिक महत्त्व मला दिसते आहे. आपल्या दर्शनाची आस आमच्या सगळ्या शिक्षकांना फार दिवसापासून होती असं मी म्हटलं आहे. त्याला कारण पण तसंच आहे. जे ओटात तेच पोटात असलेला राज्यातील एकमेव नेता म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि अशा या नेत्याला आमच्या मंचावर आम्ही बघावं अशा प्रकारची इच्छा या समस्त शिक्षकांची होती. ती आज पूर्ण होते आहे. आत्मसन्मानाचे जतन करण्यासाठी मुख्यमंत्री पदाची सुखासीन गादी त्यागणारा संभाजी महाराजानंतरचा स्वाभिमानी महाराष्ट्र नंदन आमच्या व्यासपीठावर यावा अशा प्रकारची इच्छा ही सर्व शिक्षकांची होती. ती आज पूर्ण होते आहे. प्लेगहून महाप्रलयकारी महामारीने महाराष्ट्राला जेव्हा घेरले होते तेव्हा खंबीरपणे जनतेच्या जीवाचे रक्षण करण्याचे दायित्व ज्यांनी अतिशय उदारपणे निभावले त्यांनासुद्धा आमच्या या रंगमंचावर या ठिकाणी उपस्थित व्हावं अशा प्रकारची इच्छा समस्त शिक्षकांची होती. शब्द फिरवण्याच्या आणि लबाड आश्वासने देणाऱ्यांच्या या गर्दीमध्ये विश्वामित्राला स्वप्नात दिलेले वचन पाळणाऱ्या राजा हरिश्चंद्राशी नाते सांगणाऱ्या आमच्या राजाला या शिक्षकांना आमच्या व्यासपीठावर बघायचं होतं. समाजातील ढोंग, अनिष्ट रूढी आणि भोंदूगिरीवर प्रहार करणाऱ्या प्रबोधनकारांचे क्रांतिकारी विचार आणि खऱ्या हिंदू धर्माचे पाठीराखे एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जडजडीत विचारांचा ठेवा वारशात लाभलेल्या साहेबांना डोळे भरून बघण्याची संधी आम्हाला हवी होती. ती आजच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्हाला मिळालेली आहे. शिक्षक सेनेचं जे कार्य आहे ते मी आधी आपल्याला सांगितलं आहे की जवळजवळ 5 लाख शिक्षक हे शासकीय शाळांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळेमध्ये आहेत. त्यामध्ये 75,000च्या वर शिक्षक सेनेचे सदस्य आहेत. असा एकही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक सेनेचं अस्तित्व नाही.
शिवसेना लढवीत असलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग ती खासदारकीची निवडणूक असो की विधानसभेची असो, आपणच त्या निवडणुकीला उभे आहोत अशा तन्मयतेने, अशा ईर्षेने झपाटलेले शिक्षक या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला निवडून येण्याकरता झटताना आम्ही बघितलेले आहेत. मी तर असंही बघितलेलं आहे की या ठिकाणी जिल्हा परिषदचे शिक्षक जे पोलिंग ऑफिसर असतात, प्रिसाइडिंग ऑफिसर असतात, ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे घेऊन त्या पोलिंग स्टेशनवरून जाऊन प्रचाराचं कार्य करणारे शिक्षकसुद्धा मी बघितलेले आहेत. एक वृक्षरोपणाचा कार्यक्रम आता याच ठिकाणी सांगितलं आहे. एक शिक्षक या ठिकाणी आहेत ज्याचा आम्ही नंतर सत्कार करणार आहोत, नांदेडचे आहेत. असे अनेक शिक्षक आहेत, पण एक ते आमच्या लक्षात आले की जे वृक्षारोपण केलं असेल त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे आणि एकही लावलेला वृक्ष हा मरणार नाही, तो कोमेजून जाणार नाही, अशा प्रकारची दक्षता घेणारे आणि अनेक शिक्षक आहेत. पण त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही एकाचा सत्कार करणार आहोत. आपण निसर्गप्रेमी आहात आणि म्हणून जे आता जे वातावरण सगळं जे कलुषित झालं आहे आणि पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढळला, तो सावरण्याच्या दृष्टिकोनातून आपला अल्पसा वाटा असावा म्हणून हे सर्व शिक्षक दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करतात. आपला आशीर्वाद आणि देसाई साहेब आणि राऊत साहेब यांचा सक्रिय सहभाग तर होताच, पण जबरदस्त मार्गदर्शन होतं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या रात्रंदिवसाच्या मेहनतीतून हा विजय आपल्याला या मतदारसंघामध्ये मिळाला. मुंबईचा एक पॅटर्न तयार झाला. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्यत्रसुद्धा 7ही मतदारसंघामध्ये हा राबवला जाऊ शकेल इतका तो फुल प्रूफ आहे, असं मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आहे. राज्यातील शिक्षणाची स्थिती आपल्यासमोर मांडणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. आज सध्या परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र जो 2006पर्यंत संपूर्ण देशामध्ये गुणवत्तेच्या परिभाषेमध्ये पहिला किंवा दुसरा राहायचा, तो महाराष्ट्र मागच्या वर्षी 7व्या क्रमांकावर आणि जवळजवळ तोच क्रमांक याही वर्षी महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला आहे. ही दयनीय बाब आहे. तर त्याच्याकरता फार काही अशा बाबी आहेत ज्या त्याला कारणीभूत आहेत आणि ते सावरण्याकरता म्हणून आपल्यासारखं नेतृत्व जर पुढे आलं तर मला खात्री आहे की महाराष्ट्राची जी अवनती झालेली आहे गुणवत्तेच्या या परिभाषेमध्ये जर आपण म्हटलं आहे तर फार मोठा धक्का हा महाराष्ट्राला सध्या सोसावा लागतो आहे. त्यातून आपल्याला काही मार्ग हा निश्चितपणे काढणं आवश्यक आहे. मराठी माध्यमाच्या शाळा ह्या जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आपण जर ही गळती थांबवली नाही तर पुढच्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये मराठी शाळा आपल्याला जिल्ह्यामध्ये 2-4 सापडतील की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ पाहते आहे. आणि त्याला कारण आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे इंग्रजी माध्यमाचं. 2012मध्ये स्वयंअर्थसहाय्यित नावाचा एक जो कायदा निघाला, त्या 2012च्या कायद्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये शाळा ह्या दिल्या गेल्या. जवळजवळ 15,000 शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ICSE आहे किंवा CBSE आहे, IB आहे किंवा IGCSE आहे. अशा प्रकारच्या ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण योग्य प्रकारे होऊ शकत नाही. आपल्या मातृभाषेतून शिक्षण ज्या ज्या देशामध्ये दिलं जातं ते देश आज प्रगतीपथावर आहेत. हे दुर्लक्षून या ठिकाणी मराठी माध्यमाच्या किंवा अन्य व्हर्नॅक्युलर माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांवर मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमाचं अतिक्रमण सध्या होते आहे. त्यामुळे ते थांबवण्याची खूप आवश्यकता आहे. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन कसे जगावे हा एक मोठा प्रश्न आज शिक्षकांच्या समोर आहे. ओल्ड पेन्शन स्कीमचा आग्रह आपण जो मोठ्या प्रमाणात धरतो तो याच करता आणि शिर्डीच्या अधिवेशनाच्या वेळेला आपण त्या ठिकाणी सगळ्या शिक्षकांच्या समोर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या समोर जाहीर केलं होतं की शासन जर आपलं आलं तर ही जुनी पेन्शन योजना, जसं हिमाचल प्रदेशसारखा अत्यंत लहानसं राज्य जे आपल्या मुंबईच्या बजेटपेक्षाही कमी बजेट ज्या राज्याचं आहे ते जर अंगीकारू शकतात ओल्ड पेन्शन स्कीम, तर आपण का करू शकत नाही. त्यामुळे आपण त्या ठिकाणी जाहीर पण केलं होतं. पण दुर्दैव की आपण त्या ठिकाणी सत्तेमध्ये येऊ शकलो नाही
आणि सेवानिवृत्तीचे जीवन शिक्षकांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सगळ्यांचं अतिशय कष्टमय होईल अशा प्रकारची परिस्थिती आज येऊन ठेपलेली आहे. अनुदानाचा हक्क लाभलेल्या जवळजवळ 65,000 शिक्षक असे आहेत की ज्यांना अनुदान राज्य शासनाने द्यायलाच पाहिजे, तशा प्रकारचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. आणि या मंत्रिमंडळाच्या निर्णयाशी अधीन राहून आत्तापर्यंत 2016पर्यंत राज्य शासनाने या माध्यमिक शाळांना, प्राथमिक शाळांना ज्या विना अनुदानित आहेत त्यांना एका ठरलेल्या वर्षी, आधी 4थ्या वर्षी होतं अनुदान, आता 5व्या वर्षी, पण हे अनुदानसुद्धा रोखल्या गेलेलं आहे. त्यामुळे जवळजवळ 65,000 शिक्षकांचे कुटुंब असे आहेत की जे एकतर विना वेतनाने काम करत आहेत 15 ते 20 वर्षापासून, किंवा वेतन जर मिळत असेल तर ते केवळ 20% मिळते आहे आणि त्या 20%वर ते गोठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे शिक्षक जर समजा अस्वस्थ असतील, शिक्षकांना मोठा असा आर्थिक तणाव त्यांच्या मनावर जर असेल आणि ज्या ठिकाणी तणाव आहे, भयग्रस्त वातावरण आहे, त्या ठिकाणची शिक्षकांची प्रतिभाही फुलू शकत नाही, हे वास्तव आहे. आणि त्याच्यामुळे हे आज जे काही शैक्षणिक वातावरण असमाधानकारक आपल्याला दिसते आहे त्याला ही सगळी कारणं जबाबदार आहेत. याच्याशिवाय हजारो शिक्षक दरवर्षी अतिरिक्त होतात. अशा प्रकारची व्यवस्था राज्य शासनाने करून ठेवलेली आहे. आधी फार सवलती होत्या की जर समजा मराठी माध्यमाची शाळा, हिंदी माध्यमाची शाळा जी त्या भागाकरता आवश्यक आहे, या शाळेमधले विद्यार्थी कमी होत असतील तर मग निकषच बदलवले जात होते. पण आता परिस्थिती अशी आहे की ते निकष अशा प्रकारचे निष्ठुर केले गेलेले आहेत आणि जे RTच्या कायद्याच्या विरुद्ध आहेत. देशाचा कायदा आम्ही 1 एप्रिल 2010ला स्वीकारला आणि मोठं मन करून आम्ही स्वीकारला की आम्ही याचं तंतोतंत पालन करू आणि प्रत्यक्षात RTमध्ये जे निकष दिलेले आहेत त्या निकषाचं पालन न केल्यामुळे देशाच्या कायद्याचा अवमान करण्या इतपत त्याचं उल्लंघन केलं गेलेलं आहे. ते सांभाळण्याची खूप आवश्यकता निर्माण झालेली आहे. कंत्राटी कर्मचारी आहेत, ज्यामध्ये शिक्षण सेवक पण आहेत. याशिवाय आणखी शाळांशी संबंधित असणारे जसं समग्र शिक्षा अभियानचे कंत्राटी कर्मचारी आहेत, आपले शिक्षकसुद्धा कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्याचे आदेश काढलेले आहेत. ज्याला 10-20 हजार रुपये फक्त वेतन मिळतं आहे, अशा प्रकारचा शिक्षक जर आर्थिक अडचणीमध्ये असेल तर त्याचं अध्यापनामध्ये लक्ष लागणार नाही. म्हणून ही बाबसुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. दऱ्याखोऱ्यातील बालकांचे शिक्षण ज्यांनी पोट तिडकीने केले, एकेका शिक्षकाने 4-4 वर्गांची जबाबदारी सांभाळली, ते वस्तीशाळा शिक्षक. त्यांनी 10-10 वर्षाची जवळजवळ सेवा केलेली आहे. असं असतानासुद्धा त्यांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यांची सेवा त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये त्यांनी जी सेवा केलेली आहे, 4-4 वर्ग सांभाळलेले आहेत आणि गुणवत्तेच्या संदर्भात त्यांच्या बाबतीत जे रिपोर्ट्स तयार झाले त्या रिपोर्टनुसार बाजूलाच प्राथमिक शाळेमध्ये जे काही त्या ठिकाणी आउटकम्स असतील प्राथमिक शाळेचे, तशाच प्रकारचे आउटकम्स किंबहुना काही ठिकाणी त्याहीपेक्षा उज्ज्वल अशा प्रकारचे आउटकम्स देणाऱ्या वस्तीशाळा शिक्षकांचे प्रश्न हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते सोडवण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक, मनपा शिक्षक, उर्दू शिक्षक, अल्पसंख्याक शाळांचे अनेक प्रश्न जे या ठिकाणी चर्चेला आलेत. रात्रशाळा आहे, कला क्रीडांचे जे पदं आहेत तेच नष्ट करून टाकले. एक कोणतरी शिक्षण मंत्री येतो आणि त्यांना वाटतं आहे की कला क्रीडा आणि कार्यानुभव हे जे विषय आहेत हे काही महत्त्वाचे नाही. ज्या विषयांना पाश्चिमात्य देशामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे, ते विषय मधोमध ठेवून विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि त्याचा उत्साह दिवसभर कायम टिकाव्या या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले जातात बाहेरच्या देशामध्ये, ते प्रयत्न या ठिकाणी फोल ठरवले गेले आणि कला क्रीडा आणि कार्यानुभवाचे पदच कमी करून टाकण्यात आलेले आहे. 7 ऑक्टोबर 2015चा तो जो GR आहे तो या दृष्टिकोनातून अत्यंत घातक ठरलेला आहे. शिपायाची पदं, जो शिपाई खूप आवश्यक आहे शाळेला, 4-4 शिपाई आधी असायचे, आता हे सगळे पदच कमी करून टाकलेले आहेत आणि तुम्ही कुठेतरी कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेस म्हणून त्यांना आपल्या त्या आस्थापनेवर घ्या आणि 5,000, 7,500, 10,000 वेगवेगळ्या ठिकाणचं मानधन ठरवलं आहे, जे वर्ष अखेरपर्यंतसुद्धा मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारचे अनेक समस्या ज्या या ठिकाणी आता आपल्याला दिलेल्या त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आम्ही त्या मांडलेल्या होत्या. मोजक्या 20 ते 21 समस्या ह्या मांडलेल्या आहेत.
मला खात्री आहे की आपण जर मनावर घेतलं, आजही अशी परिस्थिती आहे, आपला शब्द कोणीही नाकारू शकत नाही. एखादा विषय आपल्याला जर मनस्वीपणे योग्य वाटला तर तो धसास लावण्याकरता आपलं नेतृत्व निश्चितपणे कारणीभूत ठरू शकतं. त्यानुसार आपण या विषयांचं गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षकांना त्यांच्या प्रश्नातून आपण मुक्त करावं, अशा प्रकारची नम्र विनंती मी आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो. मुलुंड पूर्व आणि पश्चिमचे शाखा प्रमुख आणि पदाधिकारी मित्रांनो, गुरुजन मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या लाडक्या नेत्याला बघायला आलेलो आहोत, त्यांना ऐकायला आलेलो आहोत. साहेबांचं साक्षात दर्शन आपल्याला होईल म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यांतून ही सर्व शिक्षक मंडळी अतिशय उत्साहाने आलेली आहेत. साहेब जेव्हा दीपप्रज्वलन करत होते तेव्हा मला केशवसुतांची एक ओळ आठवली. बापू गड्या ध्वज उभा करशील काय, बापू जनात डिवटी धरशील काय. साहेब, आपण मशाल हाती घेतलेली आहे, ड्युटी म्हणजेच मशाल, आणि आज या मशालीच्या प्रकाशाने भारलेल्या हातांनी आपण दीप प्रज्वलन केलंय. हा प्रकाश महाराष्ट्रातला प्रत्येक शिक्षक आपल्या गावागावात आपल्या शाळांमध्ये घेऊन जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेचा भगवा प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व गुरुजन आणि शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, वेळ अशी आहे की मधली सुट्टी बहुतेक झालेली असावी. झाली की नाही झाली? कारण गुरुजी म्हटल्यानंतर शाळा आठवते आणि शाळा आठवल्यानंतर मधली सुट्टी असलीच पाहिजे. सगळेच जण आपण त्या वयातनं मोठे झालेलो आहोत. पण कुठे गेले मगाची आपले निवेदन करणारे? हां, त्याने अडचण माझी अशी केली की गुरुजनांना मी नाही धडा नाही शिकवणार, मार्गदर्शन करणार. तर गुरुजनांना काय मार्गदर्शन करायचं? गुरुजनांनीच आम्हाला घडवत इथपर्यंत आणले. आणि हातामध्ये ड्युटी जरूर घेतले. ते आपल्या व्यतिरिक्त जे ड्युटी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. कारण ड्युटी आणि ड्युट्या ह्याच्यामध्ये फरक आहे, पण एकूण आपली ड्युटी आहे, कर्तव्य आहे आपलं की ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. आज एक नक्कीच आनंदाचा हा क्षण आहे आणि मलाही खात्री नव्हती की शिक्षक मतदारसंघ आपण जिंकू. तो चमत्कार तुम्ही करून आणलेला. त्याच्यासाठी पहिल्या प्रथम तुमच्या सगळ्यांचे आणि त्याच बरोबरीने सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो. याचं कारण आपण पदवी जर जिंकत आलो ती सुद्धा मोठ्या मुश्किलीने पहिल्या प्रथम तेव्हा जिंकली होती आणि त्याच्यानंतर
ताकदीने पहिल्या प्रथम हा मतदारसंघ आपण लढलो आणि जिंकलो. कधी लढलोच नव्हतो. आणि शिक्षक आणि शिवसैनिक हे नातं कधी जुळेल आता ते जुळलं. पण एक सांगतो, सैनिक म्हटल्यानंतर तो कधी बेशिस्त नसतो. सैनिक म्हणजे सैनिक, उत्साह अमाप, जोश आहे, आत्मविश्वास आहे, ताकद आहे. आणि शिक्षक म्हणजे थोडं नाही म्हटलं तरी एक चौकटबद्ध जीणं असतं. या सर्व एकूण वाटचालीकडे बघताना नेमकं आपण कोणत्या दिशेने जातो आहोत. मला अभ्यंकर सर आपण बोलत असताना ते एक जे गाणं आहे ना, आमदार झाल्यासारखं वाटतंय, तसं मला वाटलं मी मुख्यमंत्रीच झालोय. कारण तुम्ही सगळ्या तुमच्या व्यथा मागण्या म्हणजे आपण उत्तरपत्रिकेला पुरवण्या असतात, अर्थसंकल्पात पुरवण्या मागण्या असतात मागणीला, तसं तुमच्या पण पुरवण्या आहेत. पण हे एवढी वर्ष होऊन सुद्धा असं काही नाही की पहिल्या प्रथमच आपण जरी हा मतदारसंघ जिंकलो तरी यापूर्वी या मतदारसंघाला आमदार नव्हता असं नाही, होतेच. मला अगदी आठवतंय सुरुवातीच्या काळात आमच्याच शाळेतल्या बालमोहन विद्या मंदिरच्या रायकरबाई होत्या. त्याच्यानंतर मग सगळे इतर तुम्हाला माहिती आहेत. सत्ता येते सत्ता जाते, पण निदान सत्तेमध्ये असलेले सगळेच जर का शिक्षकांचे ऋण मानायला लागले, लक्षात ठेवायला लागले, तरी मला नाही वाटत शिक्षकांना काही मागण्याची वेळ येईल. कारण नाही म्हटलं तरी शेवटी ज्ञान आणि संस्कार काय फक्त आई वडील करतात अशातला भाग नाही. कारण आता बराचसा काळ हा पाल्याचा हा शाळेमध्ये जातो. म्हणजे महत्त्वाचा जो भाग आहे मुलं घडवण्याचा, देश घडवण्याचा, पिढी घडवण्याचा, हा सगळा बहुतांशी तुमच्याकडे येतो. आणि तुम्ही केवळ गुरु शिक्षक असे नाही, तर तुम्ही संस्कार दूत आहात, संस्कार करणारे दूत आहात. आणि मला आठवतंय मी आत्ता येताना विनायक राऊतना सांगत होतो की पिढ्या पुढे जात आहेत. आता सुद्धा तुम्ही एक जी खंत व्यक्त केली की मराठी शाळा बंद पडतायत, हे दुर्दैव आहे. पण शिवसेना प्रमुख म्हणा किंवा माझे आजोबा ज्यांचा उल्लेख आपण केला, प्रबोधनकार, या दोघांनाही 7वी मध्ये शाळा सोडावी लागली होती कारण फी भरायला पैसे नव्हते. आणि शिवसेना प्रमुख काय, माझे आजोबा काय, शाळेचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही म्हणून कुठे अडले नाहीत. ते त्यांच्या जोरावर एक हरहुन्नरी असते. माझ्या आजोबांचा व्यासंग तुम्हाला काही जणांना कल्पना असेल. शिवसेना प्रमुख तर काय वेगळं सांगण्याची गरजच नाही. म्हणजे शाळे वाचून त्यांना कुठे अडचण आली अशातला भाग नाही. म्हणून शाळेत कोणी जाऊ नका असं माझं म्हणणं नाहीये. पण आजोबा जे मला सांगायची आठवण आम्हाला, कदाचित त्यांनी त्यांच्या जीवनगाथेत लिहिलं सुद्धा असेल की एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या आईना बोलवलं आणि सांगितलं की मुलगा जरा गणितामध्ये कच्चा आहे, जरा घरी तयारी करून घ्यावी लागेल. आणि मी का पूर्ण माझ्या घराण्याचा इतिहास नाही सांगत. आजोबांची आई, आजोबा कसे होते काही जणांना माहिती आहे, माझे वडील तर माहिती आहेत, मी पुन्हा सांगण्याची गरज नाही. आणि आजोबांची आई सुद्धा ही तशीच होती. तिने ताडकर त्या मास्तराला सांगितलं, अरे मास्तरा, आम्ही शाळेत धोंडा पाठवत असतो, त्याला शेंदूर फासायचं काम तू करायचं असतंस. जर तेही काम आम्ही करायला लागले तर तुझी गरज काय. याचा अर्थ असा की शाळेमध्ये जी काही मुलं येतात त्यांना घडवण्याचं काम, बिघडवण्याचं काम आम्ही करतो. असं मी नाही म्हणत, काही राजकारणी करत असतील, पण घडवण्याचं काम हे तुम्ही करायचं असतं. त्या वयामध्ये त्याला एक जो काय आकार उकार द्यायचा, हा जर का त्याच्यावरती नीट पैलू पाडले गेले नाहीत तर मग काय देशात अंधाधुंद द्यायची आत्ता चालली तशी. अंधाधुंद करायला वेळ नाही लागत, पण शिस्तीमध्ये एक एक पाऊल पुढे टाकायचं. आता शिक्षण क्रमामध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, कसं शिकवलं पाहिजे. आता ते शिकवण्यासाठी पहिला तो अभ्यासक्रम ठरवणारा तज्ज्ञ आपल्यामध्ये पाहिजे ना. आणि तो ठरल्यानंतर त्या शिकवणारे माणसं तशी तज्ज्ञ आपल्याला हवीत की नकोत. पण शिकवणारा माणूस
जर का तांदूळ निवडत असेल, निवडणुकीच्या ड्युटीवर तुम्ही लावत असाल, आणखीन काहीतरी करत असाल आणि फावल्या वेळेमध्ये जर का शिक्षक म्हणून जात असेल, तो काय डोंबल्याचा अभ्यासक्रम बदला नाही तर काही बदला, जोपर्यंत तुम्ही शिक्षकांबरोबरची तुमची वागणूक बदलत नाही तोपर्यंत मला नाही वाटत काही बदलू शकेल. शिक्षक म्हणजे काय कंत्राटी कामगार नाहीये. ज्या पद्धतीने आता तुम्ही चालले ना, मला तर धक्का बसला की शिक्षण क्षेत्रात मध्ये सुद्धा शिक्षक ह्या कंत्राटी पद्धतीने नेमला जातोय. म्हणजे कोण हे कंत्राटदार आणि कोणी कोणाला कंत्राट द्यायचं? आता सुद्धा ज्या काही गोष्टी बघतोय मी, सगळे आपण दरवेळेला कार्यक्रम असले का तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, या सगळ्या तसबिरींना आपण हार घालतो, त्यांची पूजा करतो. का? कारण त्यावेळेला ते तसे उभे राहिले. संपूर्ण समाज एका अंधारामध्ये असताना जर ही महापुरुषी झाली नसती तर आपण आज जे काय आहोत ते झालोच नसतो. मग असं म्हणायचं का की महापुरुष गेले कुठे? महापुरुषांचं युग संपलं की काय? आज आपल्यामध्ये तसा कोणी दिसत नाहीये. म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत बोलायचं तर धरावे असे पाय आणि हार घालावे असे गळेच दिसत नाहीत. धरावे असे गळे खूप दिसतात, पण ते धरता येत नाही ना, ही पंचायत आहे. अशी माणसंच नाहीयेत. आणि मग आपण असं एक पद्धत आहे, कोणीतरी म्हटले ते कोणीतरी असतंच, की ज्या वेळेला ठेंगू माणसांच्या, ठेंगू म्हणजे बौद्धिक दृष्ट्या मी म्हणतोय, शारीरिक नाही, ठेंगू माणसांच्या लांब सावल्या पडायला लागतात, तेव्हा समजावं सूर्यास्त जवळ आलेला आहे. आज आपला देश सूर्यास्ताच्या दिशेने चाललंय की काय अशी भीती वाटायला लागते. कारण कोणता नेमका धर्म आपल्याला अपेक्षित आहे, कोणता देश आपल्याला अपेक्षित आहे, कोणती संस्कृती आपल्याला अपेक्षित आहे, काय कोणाचं काही कशाला पत्ता नाही. एका बाजूला तिकडे कुंभ चाललेला आहे, अनेक जण म्हणजे लाखो करोडच्या लोक संख्येने जात आहेत कुंभामध्ये, डुबकी मारून येत आहेत. ठीक आहे, मी परवाही म्हटलं, मी प्रत्येकाच्या भावना जपणं, त्याला कुठे धक्का मारायचा नाहीये, अजिबात नाही. ज्याला वाटतं तिकडे जाऊन पवित्र व्हायचंय जरूर व्हा. आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा डुबकी मारली. पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांचं एक पत्र आलेलं आहे की एका बाजूला हा सगळा पवित्र सोहळा सुरू आहे, पण आता मागे गणेशोत्सव. आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही. अरे, पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही. हा काय प्रकार आहे? कोणतंही हिंदुत्व आहे? मी समजू शकतो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा, ठीक आहे ना, बनवतो. पण शाडूची माती देणार कोण? पर्याय कोण देणार त्याला? अचानक मूर्ती बनवून तयार झाली, आरती, पहिली आरती, त्याचं आगमन होतंय आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसा देणार असाल तर मग नेमका तुमचं हिंदुत्व तरी काय? तलावात विसर्जन करायला बंदी, काही ठिकाणी तर विसर्जित केलेल्या मूर्त्या बाहेर काढल्या. इकडे तर 2 माझे विभाग प्रमुख बसलेत. विनायकजी, तुम्ही मुंबईभर सगळ्या विभाग प्रमुखांना विचारा की त्यांच्या विभागात कुठे कुठे अशा मूर्त्या या नतरराष्ट्र सरकारने आणि पालिकेने या विसर्जनाशिवाय अडवून ठेवलेल्या आहेत. मग बघू पुढे काय करायचं, बघूया पुढे काय करायचं ते. कारण बोलायला खूप असतं, म्हणजे फार मोठी मोठी प्रवचनं द्यायला हे खूप चांगलं असतं. प्रवचन द्यायला जातंय काय, पण प्रत्यक्ष तू तसा वागतोस का? म्हणून आपल्यामध्ये जी एक म्हण आहे ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पण अनेक जण नुसतंच बोलतात आणि प्रत्यक्षात करतात विचित्र. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांना एका साधकाने विचारलं होतं की का हो गुरुजी, की काही लोक खूप छान बोलतात, खूप उंचीवरती नेतात आणि वागतात भलतंच, असं कसं काय? मग त्यांना सांगितलं की बघ, लक्षात घे की निरभ्र आकाश असतं ना, त्या निरभ्र आकाशामध्ये घारी किंवा गिधाड खूप उंच उडतात, म्हणजे फार मोठी भरारी घेतात. पण एवढ्या उंचावर गेल्यानंतर सुद्धा त्यांचं लक्ष असतं ते जमिनीवरच्या कुजलेल्या सडक्या मासाकडे. तशी ही माणसं असतात, ती फक्त बोलतानाच उंचीवर जातात, प्रत्यक्ष काय करू शकत नाही. अर्थात हे मी कोणालाही उद्देशून बोललेलो नाही. तुमच्या मनात कोण आलं असेल ते तुमचं तुम्हाला माहित नाही. उगाच कशाला कोणाची काय बोलायचं.
पण ह्या सगळ्या जर का गोष्टी बघितल्या, आता दुर्दैव कसं आहे की शाळेमध्ये सुधारणा झाली पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळा आपण सुधारले की नाही सुधारल्या जाऊन बघा तुम्ही. मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करणं हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं आणि साधारणतः 2014 साली ते मी केलं, जरूर केलं. पण हे सरकारने स्वीकारायला पाहिजे. पाठीवरती जे काय दप्तराचं ओझं असतं, रोज एवढी पुस्तकं, एवढ्या वह्या. मग मी एक कल्पना अशी केली की आता सगळं जे काही युग चाललेलं आहे, AI किंवा डिजिटल, आणखीन काय सगळं मोबाईलमध्ये येत आहे. मग मी संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो डिजिटल करून एका SD कार्डामध्ये दिला आणि तो टाकून त्या मुलांच्या हातात 8वी 9वी आणि 10वीच्या मुलांच्या हातामध्ये तो टॅबच दिला. त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकं आली, प्रश्नपत्रिका आल्या, ई-लर्निंग कोर्स आला. कारण ई-लर्निंग म्हणजे आज आता आपण म्हणतो की बऱ्याच वर्षानंतर हा जसा कुंभ आलेला आहे 144 वर्षानंतर, तसे सगळे ग्रह एका रांगेमध्ये येतात. त्याच्यानंतर अमुक अमुक ग्रहाला एवढे चंद्र आहेत, अमुक ह्याला शनीला कसं कडं आहे, हे जर का आपण ॲनिमेशननी त्या टॅबमध्ये दाखवलं तर मुलांना पटकन समजतं. एखादं जसं आपण मी अनेकदा बघितलेलं आहे परदेशामध्ये सुद्धा, जर कोणाला डॉक्टर व्हायचं असेल तर साधारणतः 8वी 9वी 10वी पासून त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये बाजूला उभं करून ऑपरेशन कसं होतंय काय होतंय दाखवायला सुरुवात करतात. आता मला कल्पना नाही, पण आपल्याकडे 11वी 12वीच्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा बेडकाची तंगडी देतात फाड्याला हातामध्ये. आणि हा डॉक्टर पुढे किती होणार, तरी सुद्धा चांगले डॉक्टर आपल्याकडे झालेत. तर ई-लर्निंग हे आपण सुरू केलं. संपूर्ण देशामध्ये आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल सिस्टीमने शिक्षण हे आपण सुरू केलं. कारण जसं मी मुख्यमंत्री असताना काही जण म्हणतात कारण त्यांनी काहीच काम केलं नाही, मी निदान घरी बसून तरी काम केलं. पण हे घरोघरी फिरले आणि काय दिवे लावले देव जाणे. पण जसं त्यावेळेला मी व्हिडिओ कॉन्फरन्सनी संपूर्ण महाराष्ट्राची यंत्रणा, मग अगदी कलेक्टर असतील, पोलीस अधिकारी असतील, डॉक्टर्स असतील, सरपंच असतील, यांच्याशी संवाद साधला. तसं माझ्या महापालिकेच्या शाळेत, मुंबई महापालिकेच्या शाळेत, शाळेतलेच चांगले शिक्षक, कोणत्या विषयाला कोणता शिक्षक चांगला आहे हे त्यांच्यातनंच घेतला आणि त्यालाच सांगितले की एक स्टुडिओ करून आपण घेतला महापालिकेचा आणि व्हर्च्युअल सिस्टीमने 10वीचे वर्ग आपण शिकवायला सुरुवात केली. आणि ते नुसतं एकतर्फी नाही, ते शिकवत असताना शाळेनुसार विद्यार्थी त्याला प्रश्न पण विचारू शकतात आणि तो शिक्षक त्याच वेळेला त्यांना उत्तर पण देऊ शकतो. आणि त्याचा परिणाम असा झाला की काही काही शाळांचा जो रिझल्ट हा अगदी खाली असायचा, तो शिक्षणाच्या दर्जात समानता आल्यामुळे सगळ्या शाळांचा दर्जा हा उंचावला. हे केलं ना आपण. दुर्दैव मी जे म्हटलं ते या गोष्टीचं वाटतं की काम करून सुद्धा ज्या वेळेला आत्ता हा जसा निकाल लागला, खोटा पराभव आहे, हा निकाल मी निकाल मानायला तयारच नाहीये विधानसभेचा, अजिबात नाहीये. अगदी काल परवाकडे अरविंद केजरीवाल हरले, काही जणांना आनंद झाला, काही तर झोपेतनं उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणजे काही जण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात आणि मग काय झाल्यानंतर कुंभकर्ण उठतात आणि प्रतिक्रिया देतात. तसे काही जणांनी उठून उठून प्रतिक्रिया दिल्या. पण अरविंद केजरीवालनी तिथे जे काही शाळांसाठी काम केलेले, विजेसाठी काम केले, पाण्यासाठी काम केले, तसंच शिवसेनेने जे काय काम केलेलं आहे, मग ते रक्तदानाचं असेल, ॲम्ब्युलन्सचं असेल, इतर काही गोष्टी असतील, हे लोक मी नाही समजत हे विसरू शकतात. हा गडबड घोटाळा नक्की आहे. आणि मग शेवटी शिक्षकांनी करायचं काय? कारण प्रत्येक शिक्षकाला मतदानाचा अधिकार आहे ना, बरोबर आहे. त्याच्यानंतर निवडणूक यंत्रणेचं काम करायला तुम्हाला आहे, पण निवडणूक प्रचाराचं काम नाही करू शकत. का नाही करू शकत? जर शिक्षक त्याच्या मनानुसार त्याचं मत देऊ शकतो, तर शिक्षक त्याच्या मनानुसार एखाद्या पक्षाचा प्रचार का करू शकत नाही? जर तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शिक्षकांसाठी वेगळा मतदारसंघ ठेवला असाल, तर शिक्षकाला त्याच्या मनाप्रमाणे राजकीय पक्षाचं काम करायला तुम्ही अडवणारे कोण? आणि म्हणून तुमची जबाबदारी ही आहे की आता तुम्ही सगळे शिक्षक एकत्र आलेले आहात, राज्यभरातले आलेले आहात. आणि अभ्यंकर साहेब म्हणाले की केवळ पदाधिकारी आहेत. मला अभिमान आहे तुमचा की तुम्ही एवढ्या पद्धतीने, एवढ्या ताकदीने आपली शिक्षक सेना बांधलेली आहे. पण आजपासून सुरू करा, आजपासून सुरू करा. जसं RSS करतं, जिकडे जातं तिकडे पोखरायला लागतात. म्हणजे जसं आपण वाळवे म्हणतो ना, दिसत नाही आधी,
मग नंतर कळतं अरे वाळवी लागले. तसं वाळवीसारखं नाही काम करायचं, पण आपल्या मताप्रमाणे आपल्या शिवसेनेचे जे आपलं हिंदुत्व आहे, आपलं हिंदुत्व हे आपलं राष्ट्रीयत्व आहे, तसे प्रखर राष्ट्राभिमानी हिंदू तयार करण्याचं काम हे तुम्ही केलंच पाहिजे, करायलाच पाहिजे. तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल, अगदी ग्रामीण भागातनं आला असाल, गाव वाड्या वस्ते पाडे हे सुरू करा. काय खरं काय, नाहीतर शेवटी दिशा कोण दाखवणार? हातामध्ये मशाल आहे पण स्वतःच गोंधळला असेल तर जायचं कुठे? कारण मशाल प्रकाश दाखवते. कोणत्या दिशेने जायचं हे तुम्हाला आम्हाला ठरवायचं आहे. हे तुम्ही आता सुरू केलं पाहिजे. शिवसेनेचे सदस्य आता नोंदणी सुरू झालेली आहे. का तुम्ही सदस्य व्हायचं नाही? झालंच पाहिजे तुम्हाला सदस्य. का तुम्ही सदस्य नोंदणीला आता जर का फावल्या वेळेमध्ये तुम्हाला बाकीची कामं सांगत असतील तर मी तुम्हाला सांगते, फावल्या वेळेमध्ये तुम्ही सुद्धा शिवसेनेची सदस्य संख्या वाढवा. आता निवडणूक नाहीये ना, मग आता या फावल्या वेळेमध्ये शिवसेनेचा प्रचार करा, बेधडक करा. कारण नाहीतर या नुसत्या मागण्या ज्या आहेत त्या कागदावर राहतील. अभ्यंकर साहेब तिकडे, कारण माझ्याच सभागृहात त्या आहेत, विधान परिषदेत घसा कोरडा होईपर्यंत बोलतील. समोर जर का बैरे किंवा कान बंद करून बसलेले सत्ताधारी असतील तर उपयोग काय तुमच्या या बोलण्याचा? या ताकदीचा तरी काय उपयोग आहे? म्हणून ही ताकद आता एकवटलेली आहे. या ताकदीची शक्ती ही जोपर्यंत आपण या सरकारला दाखवत नाही, नवे माझं तर म्हणणे की यावेळेला आपली संधी, त्यांनी सगळी ज्या काही काळ्या विद्या असतील किंवा आणखीन काही कारस्थानं असतील त्या माध्यमातून आपली संधी हिरावली. कारण आज सुद्धा जिथे जिथे जातोय सगळे म्हणतात उद्धवजी असं तर होऊच शकत नाही. आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, तुमचा पराभवच होऊ शकत नाही. सगळे पराभवच होऊ शकत नाही. आता ह्या एक 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 गोष्टी त्यांनी ज्या काय थापा मारल्या या तुम्हाला सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे? जसं निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. आता मला कळलं, तुम्हालाही कळलं, कारण तुम्ही वाचता तोच पेपर मी वाचतो. आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेले आहे. बरोबर आहे. लाडका भाऊ योजना बंद, 1 रुपयात पीक विमा योजना तिचे सुद्धा 12 वाजलेले आहेत. त्याच्यानंतर ते काय त्यांनी योजना दूध बीत काय सगळं केलं होतं ते सुद्धा बंद. अगदी निर्लज्जपणाने आपण जे गोरगरिबांसाठी 10 रुपयात शिवभोजन थाळी निर्माण केली होती, दिली होती, ती योजना सुद्धा आता बंद करण्याचा घातक आणि नतद्रष्ट विचार हे दळबद्री महायुती सरकार करते. म्हणजे गरिबांसाठी काहीच नाहीये. नुसतं जायचं आणि तिकडे डुबक्या मारा. अरे पण तू डुबलास तरी चालेल पण डुबकी मार. हे हिंदुत्व नाही. असं नाही हिंदुत्व चालणार. हे हिंदुत्व मला बिलकुल मान्य नाही. जर गोरगरिबांना तुम्ही उपाशी ठेवून त्यांना मोफत काहीतरी देताय, अशा आविर्भावात उपकार केल्याच्या आविर्भावात वागणारे सत्ताधारी असतील तर हे सत्ताधारी बदलणं हे आपलं कर्तव्य आहे. नक्कीच बदलायला पाहिजे. आज तुम्ही इथे सगळे जमलेले आहात. संपूर्ण होऊ द्या तुमचं जे काय चर्चा चर्वण जे काय व्हायचंय, पण त्यातनं एक दिशा ठरवा की काय करायचं नेमकं. ही ताकद पहिल्या प्रथम शिक्षकाच्या, कारण शिक्षक हा फार महत्वाचा घटक असतो आयुष्यामध्ये. म्हणजे मी आज सुद्धा माझे शाळेतले शिक्षक विसरू शकत नाही, तसं मलाही वाटतं की तुम्ही सुद्धा विसरले नसाल. आणि सहज एक गंमत म्हणून सांगतो. अर्थात 1ली 2री 3री करत 10वी मध्ये पोहोचलो आणि मग दर महिन्याला एक परीक्षा असते. असते का अजून? असते ना? हा, 3 महिन्यांनी नाही, पण वेगळ्या विषयाची. तशी 10वी मध्ये गेल्या आमची पहिली परीक्षा झाली होती गणिताची आणि 150 मार्काचा पेपर. तो काय बीजगणित, अल्जिब्रा बिल्जिब्रा वापरे, आता बघितलं तरी घाम फुटतो. आणि ती परीक्षा झाली आणि आमचे मास्तर होते ते असे पेपरचा गठ्ठा घेऊन आले, टेबलवर ठेवला आणि विचारले ठाकरे कोण आहे? पहिला प्रश्न. मला वाटलं अरे चुकून पहिला वगैरे आलो की काय मी. त्यांनी बघितलं इकडे. मी गेलो, मला वाटलं जाताना जरा असं गेलो, माझ्याकडे पेपर दिला आणि अशा नजरेने बघितलं, म्हटलं काहीतरी गडबड आहे. मग मी जरा बघितलं तर खाली 150 मध्ये रेग आणि वरती 11. म्हटलं झालं आता आपलं काय खरं नाही. आणि तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, पण पेपरमध्ये येणार बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा 10वीला नापास. आता त्याचं मला टेन्शन आलं आणि काय करायचं. मग क्लास जॉईन केला, सगळं केलं, पण काय सुधरतच नव्हतं. आणि तेव्हा मला एक सर सापडले, माझ्या आत्याने ओळख करून दिली होती, चितळे नावाचे. आणि तुम्हाला मी खरंच सांगतो, त्यांनी साधारणतः एक दिवाळीच्या सुमारास मला शिकवायला सुरुवात केली
आणि ह्याच्यात अतिशयोक्ती नाही आहे. जेव्हा मी अंतिम परीक्षा पास झालो 10वीची, तेव्हा खाली 150च होते, वरती 11च होते, पण त्या 11च्या आधी 1 लागला होता. म्हणजे हे मी कदापि विसरू शकत नाही. एवढं ते असं कोरलं गेलेलं की 11चे 111 मार्क हे जर का मला ते चितळे सर सापडले नसते तर माझं होऊ शकले नसते. हे महत्त्व तुमचं आहे. आणि जो विषय तुम्ही शिकवता तो विषय आधी तुम्हाला समजून घ्यावा लागतो. कारण मला सुद्धा असं वाटतं अनेकदा की मी वक्ता म्हणून जेव्हा कोणाशी बोलतो तेव्हा मला न समजलेला विषय मी तुम्हाला समजावून शकत नाही. एखादी गोष्ट मला जर का पटली असेल तरच मी ती दुसऱ्याला पटवू शकतो. तसाच एखादा विषय त्याची जर का तुम्हाला आवड नसेल किंवा जर का त्याच्यात तुम्हाला गती नसेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार. आणि हे केव्हा होऊ शकतं, जेव्हा ही कंत्राटी कामं बंद होतील तेव्हा. जेव्हा पूर्ण वेळ तुम्ही तुमची एखादी शैली, शिकवण्याची पण शैली असते, जशी चित्रकाराची एक शैली असते, वक्त्याची असते, गायकाची असते, तशी शिक्षकाची शैली असते. ही शैली फार महत्त्वाची आहे. आणि ही शैली त्याच वेळेला डेव्हलप होऊ शकते जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ तन मन धनाने सुद्धा, शेवटी तन आणि मन म्हटल्यानंतर घर चालवायला धन हे लागतंच. त्याच्यामुळे ती तरी परिस्थिती ह्या सरकारने, त्याची चिंता ही तुमच्यावरती येऊ न देणारं सरकार पाहिजे असेल तर मला असं वाटतं हातातली मशाल घेऊनच तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि तसे तुम्ही ते जातात आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल हा आत्मविश्वास व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री संजय दीना पाटील साहेब आलेले आहेत. ते आपल्या शुभ हस्ते शिवसेना प्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा सत्कार करीत आहेत. त्याचप्रमाणे मुलुंड विभाग शिवसैनिक तसेच RR एज्युकेशन ट्रस्ट तर्फे सुद्धा साहेबांचा सत्कार केला जातोय. RR एज्युकेशन ट्रस्ट तर्फे श्री सिंग सर आणि त्यांचा परिवार साहेबांचा सत्कार करीत आहे. कृपया व्यासपीठावर गर्दी करू नये. सगळ्यांना नम्र विनंती, व्यासपीठावर गर्दी करू नका. आदरणीय सर्व पोलीस अधिकारी आणि SRP अधिकारी, सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी ताबा घ्यायचा आहे. कृपया